वेलकम टू कांचन व्लॉग अँड क्रिएशन। मैत्रिणींनो, आपल्या ऑनलाईन क्लासचा हा डे 4 आहे आणि डे 4 पासून आपण छोट्या छोट्या डिझाईनपासून मोठ्या डिझाईन दाखवायला सुरुवात केलेली आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवा किंवा समय आसनाच्या 2 डिझाईन दाखवलेल्या आहे। तुम्ही बघू शकता की दिवा किंवा समय आसन देवासमोर ठेवले आणि दिवा पेटवला की इतकं सुंदर दिसतं म्हणून सांगू। आणि हा मध्ये मिडलला जो तुम्हाला छोटासा रांगोळीचा पॅच दिसेल याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे। त्याच्यावर देवाची लाईट पडली की त्याच्यावर चिपकवलेले स्टोन्स अतिशय सुंदर दिसतात। तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघू शकता। आणि हो मैत्रिणींनो, मी डिझाईन कशी ड्रॉ करायची आणि पहिलाच डे असल्यामुळे ऊल कसे चिपकवायचे हे अतिशय डिटेल्समध्ये दाखवले आहे। त्यामुळे होऊ शकतं व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण तो तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण त्यात मी महत्त्वपूर्ण टिप्सही सांगितल्या आहेत। चला तर मग आपण असे सुंदरसे दिवा किंवा समय आसन कसे करायचे ते बघूयात। मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण 2 डिझाईन्स बघणार आहोत। त्या दोन्ही डिझाईन आपल्याला आधी ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। तर त्यातली सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला फ्लॉवर शेपची डिझाईन जी आहे ती ड्रॉ करून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपण एक कॅनव्हास पेपर घेतला आहे आणि घरातलीच अवेलेबल ताटली आपण ड्रॉ करण्यासाठी घेतली आहे। चला तर मग कसे ड्रॉ करायचे बघूया। यासाठी मी आधी कॅनव्हासवर ताटली ठेवून एक सर्कल काढून घेत आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी एक सर्कल काढून घेतला आहे। तुम्हाला नवरात्रीमध्ये 9 दिवसासाठी आपण जो दिवा लावतो तो मोठा असतो, त्याचं जर का आसन बनवायचं असेल तर त्याच्या साईजचा सर्कल काढून घ्यावा। म्हणजे जेवढा दिवा आहे त्यापेक्षा 1 ते 1.5 किंवा 2 इंच मोठा सर्कल काढावा। आता आपण जे डिझाईन काढली आहे त्याचा मिडल काढून घेतला आहे। मिडल काढल्यानंतर आपण लाईन्स ड्रॉ करून घेतल्या आहेत। ह्या लाईन्स ड्रॉ केल्यामुळे काय होणार आहे, आपण ज्या पाकळ्या फ्लॉवर शेपच्या करणार आहोत त्या अतिशय एकसारख्या आणि व्यवस्थित येतील। मैत्रिणींनो, कोणतीही डिझाईन ड्रॉ करताना ती छोटी असो या मोठी असो, तुम्ही आधी त्याची एक आकृती तयार करून घ्या। मी इथे व्हिडिओत तुम्हाला दाखवत आहे। एका बुकवर आकृती एक मला काय बनवायचं आहे, कुठलं फ्लॉवर काढायचे आहे, त्याला कुठले कलर वापरणार आहे, हे सगळं आधी एका पेपरावर लिहून घेतलं आहे। तुम्ही पण तसंच करा। म्हणजे काय होईल, आपण केलेली डिझाईन्स अतिशय व्यवस्थित होते। म्हणजे आपल्या डोक्यात आधी प्लॅनिंग असला की आपलं काही गडबड गोंधळ होत नाही। चला तर मग आता बघूया आपण जो सर्कल काढला आहे त्याला पाकळ्या कशा काढायच्या। आता इथे मी चांगला इंडियन जुगाड लावला आहे। माझ्याकडे टॅबलेटच्या बाटलीचं झाकण होतं, त्याच्याने मी पाकळ्यांचा शेप काढत आहे। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असलेल्या बाटल्यांचे झाकणं किंवा काही वस्तू अशा असतील की ज्या रिकामे डब्बे वगैरे हे सगळं सांभाळून ठेवत जा। त्यामध्ये रांगोळीचे कलर वगैरे तुम्ही भरून ठेवू शकता। आणि अशा डिझाईन ड्रॉ करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही छोटी छोटी झाकणं कामात येतात। चला तर मग आपण बघूयात की पाकळ्या कशा रेडी करायच्या। मैत्रिणींनो, जर तुम्हाला ऑर्डरसाठी डिझाईन क्रिएट करायची असेल तर तुम्ही हॉट ग्लू गनचा यूज करावा। पण आपल्या बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या की हॉट ग्लू गन आम्हाला यूज करायची नसेल आणि आम्हाला घरच्या वापरासाठी डिझाईन क्रिएट करायची असेल तर काय वापरू शकतो। याचा ऑप्शन म्हणजे B700 ग्लू तुम्ही वापरू शकता। आपल्या मैत्रिणींच्या कमेंट रिक्वेस्टवरनं मी छोट्या छोट्या ज्या डिझाईन्स तुम्हाला दाखवणार आहेत त्या B700ने करून दाखवणार आहेत। चला तर आपली डिझाईन तर आता इथे रेडी आहे। आता आपण इथे बघूया की या B700चा यूज करून आपण आपली फरची ऊल जी आहे तिच्याने डिझाईन कशी क्रिएट करायची। मैत्रिणींनो, आपण आता डिझाईनला फरची ऊल लावण्यास सुरुवात करूया। त्यासाठी मी आधी मिडलला ग्लू लावून घेतला आहे। मिडलला ग्लू लावून घेऊन मी त्याचा एक सर्कल करून घेत आहे आणि पूर्ण डिझाईनला आता मी सर्कल करून झाल्यावर
ग्रीन कलरची बॉर्डर करून घेणार आहे। डिझाईन कधी पण करताना आधी बॉर्डर करून घ्यावी। बॉर्डर करून घेतल्यामुळे मध्ये आपल्याला कुठली दुसऱ्या कलरची ऊल लावायची असेल त्याचा परफेक्ट अंदाज येतो। तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा बॉर्डर करून घेत आहे। डिझाईन जरी छोटी दिसली तरी ती करायला फार वेळ लागतो आणि आपली डिझाईन आपल्याला नुसतेच कंप्लीट करायची नाही तर ती फिनिशिंगसह करायची आहे। त्यामुळे हळूहळू व्यवस्थित असा ग्लू लावून आपली डिझाईन चिपकून घ्यावी। एखाद्या वेळेस चिपकली नाही तर ती परत पुन्हा ग्लू लावून चिपकून घ्यावी। तुम्ही व्हिडिओत बघतच असाल की मी डिझाईन कशी करत आहे आणि डिझाईनला ग्लू लावून फरची ऊल लावली की हलकासं प्रेशर द्यावं, त्यामुळे आपली ऊल व्यवस्थित चिपकून बसते। कारण आपण इथे ग्लूची गन वापरलेली नाही। हॉट ग्लू गननी कसं होतं, ती इलेक्ट्रॉनिक आहे, त्या हॉट ग्लूच्या गनने ऊल पटकन चिपकते। पण जर आपण B700चा वापर करणार असो तर थोडा थोडा ग्लू लावून डिझाईन अतिशय व्यवस्थित चिपकली आहे की नाही हे बघून घ्यावे आणि वरतून थोडेसे हलकेसे प्रेशर देऊन ऊल व्यवस्थित चिपकून घ्यावी। तुम्ही व्हिडिओत बघतच असाल मी एका हाताने ऊल लावत आहे आणि दुसऱ्या हाताने हलके हलकेसे ऊलला प्रेस करत आहे। मैत्रिणींनो, आपण आपल्या चॅनलमध्ये ऑनलाईन कोर्सची सिरीज सुरू केली आहे। त्यामध्ये अगदी बारीक सारीक गोष्टी म्हणजे फर्स्ट डे पासून सामान काय वापरायचे, बिझनेस करायचा असेल तर सामान काय वापरायचे, बिझनेसमध्ये प्रॉफिट मिळवण्यासाठी सामान कुठून आणायचे, इतकेच नव्हे तर बारीक सारीक गोष्टींचा विचार करताना समजा कोणी ऑनलाईन बघून मॅट रांगोळ्या करायला शिकलो पण काय ग्लू गनच वापरता येत नसेल तर काय करायचे, या विषयावर सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहेत। रेडी पॅचच्या रांगोळ्या कशा करायच्या, त्यासाठी सामान काय लागतं या संदर्भात देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत। आणि महिलांनी घरी बसून काही ना काहीतरी उद्योगधंदा करावा, त्यांना काहीतरी उत्पन्न मिळावे या संदर्भात आपले कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड होणार आहेत। तर वाट कसली बघताय, त्यासाठी आपला आता चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। कुठलेही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला आधी नोटिफिकेशन येईल। मैत्रिणींनो, तुम्ही आता बघू शकता इथे आपली बॉर्डर लावून रेडी होत आहे। आपली बॉर्डर ग्रीन कलरची लावून रेडी झाली आहे। त्यानंतर मध्ये डिझाईन फिल करण्यासाठी मी येलो कलर घेतला आहे। आपण आता डिझाईनच्या मध्ये येलो कलरची अजून एक बॉर्डर करून घेऊया।
महत्त्वाचे सांगायचे तर राहिलेच, तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. आपण लवकरच छान छान युनिक अशा मोठ्या डिझाईनसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. आपली ऑनलाईनची सिरीज आहे, त्यामुळे ज्या महिला नवीन आहेत, ज्यांना छोट्या डिझाईनसुद्धा करता येत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. आणि ज्यांना डिझाईन्स करता येतात, पण काहींचं कसं असतं, डिझाईन्स बनवता येतात पण डिझाईन प्रॉपर ड्रॉ कशी करायची ते माहीत नसतं, तर ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये टाकलेलं आहे. तर ज्यांना डिझाईन्स करता येतात पण ड्रॉ डिझाईन करता येत नाही, त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ उपयुक्त आहे. इथे आता तुम्ही बघू शकता, मी येलो कलरची बॉर्डर लावून घेत आहे. आपली येलो कलरची बॉर्डरसुद्धा करून रेडी झाली आहे. आता मध्ये डिझाईन अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, उठून दिसण्यासाठी मध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये मी रेड कलरची फिलिंग करत आहे. तुम्ही बघू शकता, रेड कलरची फिलिंग केल्याने डिझाईनला एकदम असा उठाव येईल आणि आपली डिझाईन एकदम अशी छान दिसेल. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता की मध्ये सुद्धा मी रेड कलरची बॉर्डर करून घेतली आहे
आणि ती ग्रीन कलरवर अतिशय छान दिसत आहे. आपली डिझाईन अतिशय फिनिशिंगमध्ये रेडी झाली आहे. कुठे जर का काही निघाली असेल तर तिला हाताने थोडं प्रेस करून डिझाईन व्यवस्थित सेट करून घ्यावी. आता डिझाईन मी तुम्हाला कट करून दाखवत आहे. बाजूचा जो कॅनव्हास आहे तो आपण कट करून घेऊयात, म्हणजे आपली डिझाईन अतिशय छान दिसेल. आणि कट करताना अतिशय सावकाश हळूहळू व्यवस्थितरित्या कट करावी, कारण जर आपण घाईघाईत कट केली आणि आपली जर का फरची ऊल वगैरे कापली गेली तर आपली एवढी मेहनत वेस्ट जाईल. म्हणून डिझाईन कट करताना हळूहळू व्यवस्थित अशी कट करून घ्यावी. मी इथे हळूहळू अतिशय व्यवस्थित शेप वाईज डिझाईन कट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता की डिझाईन कट केल्यानंतर आपली एकदम फिनिशिंगमध्ये अशी रांगोळी रेडी होईल. आपले फ्लॉवर शेपचे समयासन रेडी आहे. आता आपण दिसायला आणि करायला अतिशय सोपे आणि सुंदर असे समईचे आसन दाखवणार आहोत. ज्या महिलांना ऑलरेडी येते त्यांना असं वाटत असेल की हे काय, हे सिंपलची डिझाईन आहे, पण ज्या महिला नवीन आहेत त्यांच्यासाठी खास मी हे दाखवत आहे. तुम्ही बघू शकता की अतिशय कमी वेळात होणारे आणि झटपट होणारे आणि दिसायला अतिशय सुंदर असे हे आसन आहे. त्यासाठी आपण आधी एक प्लेट घेऊन सर्कल काढून घ्यावा आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे जे अवेलेबल झाकण आहे त्याने मी एक सर्कल काढून घेतला आहे. बाहेरच्या सर्कलमध्ये मी रेड कलर लावून घेणार आहे आणि आतल्या सर्कलमध्ये ग्रीन कलर लावून घेणार आहे. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये याकरता मी फरची ऊल कशी लावली हे व्हिडिओ दाखवलेले नाही आहे. पण आधी आपण जसं फ्लॉवर शेपच्या समईसाठी जशी ऊल लावली होती त्याचप्रमाणे ऊल सर्कलला लावून घ्यावी. आता इथे आपण आसन व्यवस्थितरित्या शेप वाईज कट करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता दिसायला अतिशय सुंदर, सोपे आणि झटपटीत होणारे आसन आपले रेडी आहे. तर मैत्रिणींनो, आपण या व्हिडिओमध्ये 2 आसनाच्या डिझाईन म्हणजे समई किंवा दिवा यासाठी वापरण्याच्या डिझाईन बघितलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आसनाच्या 2 डिझाईन करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता देवारात आसन ठेवलं आणि त्याच्यावर दिवा आणि समई लावलं की डिझाईन अतिशय सुंदर दिसत आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या नवरात्र, दसरा, दिवाळीसाठी असे छान छान आसन बनवून आपला देवारा अतिशय सुंदर करा. आणि हो, वेगवेगळ्या रांगोळीच्या रेडी पॅचेसचे व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की बघत राहा. आणि हो, तुम्हाला सर्कल शेपचं आसन आवडलं की फ्लॉवर शेपचं ते कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन डिझाईनसह. तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त राहा, मस्त खा आणि भरपूर क्रिएशन करा. बाय बाय.